नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव योगेश जुनारे. मी केपी बायो ऑर्गॅनिक कंपनी मोताळा येथे कार्यरत आहे. तर आज आपण चिसपूर या गावामध्ये अमर होते यांच्या शेतावरती आलेलो आहे. तर यांनी आपल्या कंपनीचे झेडप्लस ही औषधी सतत वापरत आलेले आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण औषधीबद्दल काय तुमच्या पत्रिका आहे. नमस्कार का. नमस्कार. सर्वात अगोदर आपलं नाव आणि नंबर सांगा. माझं नाव अमर विजय मापारी. मी चिंचपूर इथे रहिवासी आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9834790877. मी मागील 2 ते म्हणजे आमच्या गावामध्ये रब्बीच्या पिकामध्ये मका हे पीक सर्वात अधिक घेण्यात येणारं पीक आहे. मी माझ्या शेतात सुद्धा मागील 3-4 वर्षापासून उन्हाळी कपाशी डिसेंबर महिन्यात काढल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये मका पीक लागवड करत असतो. 2-3 वर्षापूर्वी एक मका लावला होता आम्ही आणि एक आपलं इतर कीटकनाशकांचा फवारणी करत असताना जुनारे साहेब आले. त्यांची आमचं ते पहिलाच वेळ भेटण्याची. तर त्यांनी जबरदस्तीने मला एक पंपाचं औषध दिलं किंवा हे शेवटचे 4 तास तुम्ही आमच्या झेडप्लसचे मारा. तर मी ते मग त्याच्यामध्ये शेवटी 4 तास मी झेडप्लसचे मारले 3 वर्षापूर्वी. तर त्याचा आणि या दुसरे जे कीटकनाशक मी वापरलं ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा तफावत होती, फरक होता. आणि त्याची जी क्वालिटी होती काळेपणा पण आला होता त्याच्यामध्ये. आणि अडीच संध्याकाळीच मी सकाळी फवारणी केल्यानंतर संध्याकाळी चक्कर मारायला तर अळ्या वर येऊन मेलेल्या होत्या. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला झेडप्लसचे रिझल्ट भेटले. व त्यानंतर मग मीच आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा झेडप्लसचा वापर सतत चालू ठेवला. तर आम्ही दरवर्षी जे मका 20-25 दिवसा किंवा 15-20 दिवसापुढे एक फवारणी करतो आणि नंतर मग आता या स्टेजला जो मका आहे या स्टेजला एक फवारणी करतो. असे 2 फवारणी झेडप्लसच्या घेतो. त्यामुळे आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्टही भेटत आहे आणि उत्पादनातही फरक पडत आहे. धन्यवाद.